नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं। या मार्गामुळे सध्याचं 19 किलोमीटरचं अंतर 6 किलोमीटरने कमी 13.3 किलोमीटर इतकं होणार आहे। तर प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे। एवढंच नव्हे तर इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट होणार आहे। त्याशिवाय घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडीही कमी होणार आहे। हा मार्ग अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे। हायस्पीड वाऱ्यांचा दबाव झेलण्यासाठी पुलाचा डेक विमानाच्या पंखासारखा आहे। या आकारामुळे वाऱ्याचा प्रवाह पुलाच्या वरून आणि खालून विना अडथळा जाईल। खंडाळ्याच्या खोल दरी जमिनीपासून तब्बल 133 मीटर उंचीवर हा पूल उभारण्यात आलाय। वाहनांचा प्रचंड भार केबल्स आणि मजबूत खांबाच्या साहाय्याने सुरक्षितपणे विभागला गेला। तर हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं। याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाहीये, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास विभागाच्या महाचतुर AI चॅटबॉटचं लोकार्पण केलं। हा व्हॉट्सअप आधारित प्लॅटफॉर्म प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईल। ग्रामीण भागातील युवकांसाठी हे तंत्रज्ञान करिअरच्या नवीन संधी सुलभ करेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। शिरपूर येथे अनेक शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। शिरपूर हे शिक्षण, आरोग्य आणि उद्योगांचं प्रमुख केंद्र बनल्याचं त्यांनी नमूद केलं। दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकास हाच आर्थिक प्रगतीचा पाया असल्याचं सांगत त्यांनी शिरपूर पॅटर्न आणि वस्त्रोद्योग प्रकल्पांचं कौतुक केलं। धुळे नंदुरबारमधील सिंचन, एडीसी आणि पायाभूत सुविधांच्या नवीन प्रस्तावांवर त्यांनी सहमती दर्शवली। 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांच्या आव्हानांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्र पोलीस हे देशातील सक्षम दल असून त्यांच्यामुळेच राज्याची प्रगती होत असल्याचं त्यांनी सांगितलं। विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी खिलाडू वृत्ती आणि फिटनेसचं महत्त्व अधोरेखित केलं। मुंबई संघानं या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला। कोल्हापुरी चपलेला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध लक्झरी ब्रँड प्राडा आणि लिडकॉम यांच्यात सामंजस्य करार झालाय। या अंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 300 कारागिरांना निफ्टद्वारे आधुनिक डिझाईनचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यातील सर्वोत्तम 30 कारागिरांना इटलीत प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळेल। मेड इन इंडियाची ताकद वाढवणारा उपक्रम पारंपरिक कलेला आधुनिक बाजारपेठेची जोड। देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा राज्यातील औपचारिक आरंभ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलेल्या स्वगणनेनं करण्यात आला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करीत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला। या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं। ही स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे या कालावधीत होणार आहे। त्यानंतर जनगणना कर्मचारी घरोघरी जाणार आहेत। se.census.gov.in या संकेतस्थळावरून ही स्वगणना प्रत्येक नागरिकाला स्वतःला करायची। त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची। ठाणे शहरात आता इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पहिल्या बसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास केला। इलेक्ट्रिक बसमुळे ठाणेकरांचा प्रवास आता पर्यावरणपूरक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेत अणुशक्ती नगर येथील मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले। जैन आर्थिक विकास महामंडळासाठी पूर्ण वेळ संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणाद्वारे अल्पसंख्याक युवकांचं सक्षमीकरण करण्यावर त्यांनी भर दिला। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।